पश्चिम महाराष्ट्रात पलीकडे सांगली जिल्ह्यात काम करतात आणि अलीकडे दौलतनाला काम करतात, ही जोडी एकत्र करण्याचं काम गोपीचंद पडळकरांनी केलंय। एका जोरदार काही त्यांच्यासाठी फळी पाहिजे की मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। या आता खूप वेळ घेणार नाही, साधारण ठिकाणी आपला अभिमान शिवछत्रपतींचे 13वे वंशज या राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबाराजे बोलतात। एका हातवरती जोरदार टाळी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजे उमाजी नाईकांची आज जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं राजे उमाजी नाईकांना अभिवादन करायला इथे उपस्थित असलेले आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर माझे सहकारी यांनी आता त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये अतिशय छान असं भाषण केलं ते माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर, माझे सहकारी मित्र आणि आमदार माननीय राहुलजी कुल, त्याचबरोबर ते आमदार माननीय विजयबाबू शिवतारे, त्याचबरोबर माझे दुसरे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संजयजी जगताप, माजी आमदार, त्याचबरोबर माननीय संग्रामदादा पोपटे, ते माजी आमदार, त्याचबरोबर यांच्या निमंत्रणानं आपण सगळेजण इथं आलोय आणि त्यांना खऱ्या अर्थानं आज त्यांनी मनापासून अगदी त्याच्या डोळ्यात अश्रू आले आपल्यासाठी, पण खऱ्या अर्थानं आपल्या समाजासाठी, रामोशी समाजासाठी आणि राजे उमाजी नाईकांच्या स्मृतीसाठी त्यांनी अहोरात्र काम केलं। दौलताना शितोळे, त्याचबरोबर आपले समाजाचे गुरुदेव, उपस्थित सर्वच प्रशासकीय अधिकारी, मान्य कलेक्टर साहेब, जितेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आमचे खासदार मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, फलटणचे आमदार मान्य कांबळे पाटील साहेब आणि उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर बंधू भगिनी आणि उपस्थित माझ्या सर्व तरुण मित्रांनो, मी सर्वप्रथम राजे उमाजी नाईकांच्या स्मृतीस अभिवादन करतो। आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना अभिवादन करून त्यांना नतमस्तक होतो। आज राजे उमाजी नाईकांची जयंती आहे। दौलतनानांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये बरंच काही सांगितलं की आजचा हा दिवस आणि जयंती सोहळा हा कसा सुरू झाला, याच्यासाठी काय काय समाजाला करायला लागलं, सगळं दौलतनानांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं। बंधू भगिनींनो, मला आपल्याला सांगायचंय आणि आपण पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीनं आपल्याला उपेक्षित ठेवण्याचं काम केलं गेलं, त्या पद्धतीनं इतक्या वर्षामध्ये जे राजे उमाजी नाईकांची जयंती ही शासनाच्या माध्यमातून शासकीय जयंती म्हणून साजरी व्हावी ही मागणी अनेक वर्षांची होती आणि या मागणीला कधी न्याय मिळाला नाही। आपला समाज उपेक्षित आहे म्हणून आपल्या समाजाला दाबून ठेवण्याचे काम केलं गेलं। आज खऱ्या अर्थानं आपले प्रश्न, आपले जे समाजाचे जी विवंचन आहे समजून घेणारा आपला नेता आल्यानंतर हा निर्णय झाला आणि देवाभाऊच्या, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानं राजे उमाजी नाईकांची पुढच्या मोकळ्या झाल्यात आणि हीच परिस्थिती एवढे वर्ष जे शासनकर्ते होते, ते शासनकर्त्यांनी राज्यात, देशात त्यांनी सरकार चालवली। मी मगाशी साहेबांशी बोलत होतो, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीमध्ये पुतळा आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज ब्रिटिश काय छोटे नव्हते, त्यांची ताकद काही कमी नव्हती,
पण तरीही समाजाला सगळ्यांना एकवट होऊन सगळ्यांना एकत्र आणून ब्रिटिशरांच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे आणि परकीयांना इथं जाण्याचं जे काही हाकलण्याचं काम ते आपण केलं पाहिजे. या पद्धतीनं राजे उमाजी नाईकांनी आज करून दाखवलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि रामोशी समाजाचं एक अतूट असं नातं आहे. बहिर्जी नाईकांचा उल्लेख सगळ्यांच्या मध्ये होतो की बहिर्जी नाईकांच्या शब्दावर किंवा त्यांनी दिलेल्या बातमीवर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुढचा जो काही रणनीती आहे, जे काही त्यांच्या मोहिमा आहेत त्याच्यावर राबवायचे किंवा आखायचे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज दौलतनारांनी सुद्धा तोच शब्द आपल्या सर्वांच्या माध्यमातून देवेंद्रजींना दिला आहे की हा समाज आपल्या मागं ताकदीनं उभा राहील. दौलतनारा तुम्ही प्रास्ताविकामध्ये सुरू केलं तेव्हा तुम्ही बोलला की देवेंद्रजी हे मागासवर्गीय ओबीसी उपेक्षितांचे नेते आहेत. दौलतनारा मी आज इथं अगदी ठामपणे सांगू शकतो की मराठा समाजाचे सुद्धा नेते इथं वर्षा बंगल्यावर परत आमची सर्व बैठक झाली, पण कधीही मराठा समाजाला खुश करण्यासाठी ओबीसीचं काढा आणि मराठ्यांना देऊन टाका असं देवेंद्रजींनी भूमिका कधी घेतली नाही. हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि पहिल्यापासूनची त्यांची भूमिका आहे की कुणावरही अन्याय न होता जे काही आरक्षण आहे ते दिलं जाईल. ओबीसीचं आरक्षणाला कुठेही हात न लागता इतर समाजांना आरक्षण दिलं जाईल आणि त्या पद्धतीनं निर्णय हा देवेंद्रजींनी आपल्याला करून दिलेला आहे. त्यामुळं ओबीसी बांधवांनी रामोशी समाजातल्या माझ्या बांधवांनी कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका. आज आपल्या सर्वांच्या मागं ताकदीनं हिमालयासारखं उभं राहणारं देवेंद्रजींचं नेतृत्व आपल्या मागे आहे. कशाला घाबरता, कशाला कुणावर विश्वास ठेवता. कधीही त्यांनी आपला वापर राजकारणासाठी केला नाही. ज्या आपल्या समस्या होत्या, ज्या आपल्या अडचणी होत्या, ज्या आपल्या जो समाज मागे राहिला होता त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी केलंय आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे कुठेही न घाबरता कोण काय सांगतंय, कोण काय कुठं घोषणा करतंय, कोण काय टीव्हीवर बोलतंय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला तर सगळ्यांना ज्याचा उल्लेख गोपीचंद पडळकरांनी केला की आज रामोशी समाजातली मुलं PSI झाली, आज तहसीलदार झाली, आज धनगर समाजातली मुलं IAS याच्यामध्ये गेली, आज ओबीसी समाजातली मुलं वैमानिक झाली. आज हे सगळं का घडू शकलं तर देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र होते म्हणूनही घडू शकलं. हे बंधू भगिनींनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी विनंती आहे. आज तुम्ही बघा राज्यातला जे काही नेतृत्व आपण राज्यात जे काय आहे त्यामध्ये आपण जेव्हा बघतो आज इथं देवेंद्रजी पुणे जिल्ह्यामध्ये आले. आज इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की या नेत्याला माझ्या विभागातली जाण आहे. आज या विभागातला सहकार टिकावा म्हणून संग्राम दादांना 400 कोटीपेक्षा पण जास्त त्यांनी सहकार्य NCDCच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजींनी करून दिलं. आज शेतकऱ्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती आणि त्या पद्धतीनं आज संग्रामदारांच्या कारखान्याला 400 कोटीपेक्षा पण जास्त कर्ज त्यांनी मिळवून दिलं. आज आपल्या प्रत्येक विभागातल्या प्रश्नाची जाण कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, नागपूर असेल किंवा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, आज प्रत्येक भागाच्या प्रत्येक विभागाच्या प्रश्नांची जाण तिथल्या लोकांच्या प्रत्येक समस्यांची जाण असणारा नेता हा आपल्याला आज मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही कुणीतरी काहीतरी सांगतोय, आपल्यात भांडणं लावतोय, आपल्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतोय, समाजाला लढवून आपली राजकीय पोळी वाजण्याचं काम अनेक लोक करतायत. यांची खरी जी काय आहे ती जागा आपण ओळखली पाहिजे. आपल्याला एवढे वर्ष ओबीसींना पण या नेते मंडळींनी वापरून घेतलंय, मराठ्यांना पण वापरून घेतलंय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दिलं तर कुणाला काही नाहीच, पण नुसता वापर राजकीयदृष्ट्या करण्याचं काम हे या आधीच्या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल पूर्वीची किंवा अन्य पक्ष असतील यांनी केलंय. आज खऱ्या अर्थानं भाजपच्या महायुतीच्या माध्यमातून देवेंद्रजींनी आपल्याला न्याय देण्याचं काम केलं हे बंधू भगिनींनी विसरू नये. आणि जो शब्द दौलतनारांनी आपल्या सगळ्यांकडनं हात वरवून घेतलाय तो शब्द आपल्या नेत्याच्या मागे ताकदीनं राहून आपण सर्वांनी कायम ठेवावा.
रामोशी समाज किंवा रामोशी व्यक्ती हा शब्दाला जाणणारा आणि शब्द पाळणारा व्यक्ती असतो हे आपण सगळ्यांनी माहिती आहे. आपल्या इतिहासामध्ये नोंद आहे. त्यामुळं तुम्ही दिलेला शब्द हा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या मागं देवेंद्रजींच्या मागं आपण ठाण ठेवला पाहिजे. आज दौलतनानांनी आपल्यासाठी एवढं सगळा प्रयत्न करून अनेक योजना अनेक जे काही कामं जे आहेत त्यांनी मंजूर करून आणली. राजे उमाजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारक हे दौलतनानांनी प्रयत्न करून त्यांनी इथं आपल्या सर्वांसाठी आणि समाजासाठी त्यांनी उभं करण्याचं आज मंजुरी त्यांनी देवेंद्रजींच्या माध्यमातून मिळाली. आज माझं पण भाग्य आहे. मी ज्या विभागाचा मंत्री म्हणून काम करतोय मला या विभागाची जबाबदारी देवेंद्रजींनी दिली. मला या बांधकाम विभागामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आज मला पण मनापासून अभिमान आहे की मला सुद्धा राजे उमाजी नाईकांच्या या स्मारकामध्ये माझ्या विभागाच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी हातभार लावता आला. काहीतरी पूर्वजांचं छत्रपतींचं आणि रामोशी समाजाचं कुठेतरी मला काहीतरी परतफेड करता आली. या अभिमान किंवा हा आनंद नक्कीच मला मंत्री म्हणून काम करताना आहे. आणि नक्कीच या अपेक्षेनं दौलतनाना तुम्ही ते सर्व स्मारक उभा करण्याची जी काही संकल्पना मांडली आहे ती अपेक्षा आम्ही सर्वजण मिळून मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली पूर्ण करू. आम्ही पूर्णपणे तुमच्याबरोबर आणि समाजाबरोबर आहे. मला समाजाला पण विनंती करायची आहे की आज आपल्यातलं एक नेतृत्व मोठं होऊ पाहते. या नेतृत्वाला ताकद देण्याचं काम ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. रामोशी कधी रडत नाही, कधी घाबरत नाही. पण आज खऱ्या अर्थानं समाजासाठी अश्रू दौलतनानांच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसले. त्यामुळे हे समाजाने विसरून चालणार नाही. आज जे अश्रू दौलतनानांच्या डोळ्यात आले भाषण करताना ते अश्रू त्यांच्या स्वार्थासाठी नव्हते, ते समाजासाठी होते. हे बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं. आणि आपल्या नेत्याच्या मागं जो आपल्या समाजाला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतोय त्याच्या मागं ताकदीनं सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. ही नक्कीच अपेक्षा आज राजे उमाजी नाईकांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो. त्यामुळं आपला नेता आज मोठा होतोय त्याच्यावर देवेंद्रजींचा मोठा हात आहे. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या माणसाच्या मागं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. कायमस्वरूपी त्याला साथ दिली पाहिजे आणि त्याला मोठं केलं पाहिजे. शेवटी आपणच आपल्या माणसाला पुढे पाठवलं तर आपला माणूस मोठा होणार आहे. आपणच जर आपल्या माणसाचे पाय खेचत बसलो तर आपला माणूस मोठा होऊ शकत नाही. समाजाला चेहरा मिळू शकत नाही, समाजाला नेतृत्व मिळू शकत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज गोपीचंद पडळकरांचं उदाहरण बघा. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं एक व्यक्तिमत्व. देवेंद्रजींनी त्यांना ताकद दिली. विधान परिषद असेल, त्याच्यानंतर विधानसभा असेल आणि आज राज्यामध्ये एक आक्रमक नेतृत्व म्हणून गोपीचंद पडळकरांकडे सगळेजण बघतात. धनगर समाजाचे, ओबीसी समाजाचे जिथं जिथं प्रश्न येतील, जिथं जिथं अन्याय असेल किंवा जिथं जिथं विरोधकांकडनं मोठा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो तिथं तिथं कुठेही मागं पुढं न बघता सडेतोड बोलण्याची भूमिका ही गोपीचंद पडळकरांकडनं घेतली जाते. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून असंच नेतृत्व आपलं रामोशी समाजाच्या माध्यमातून दौलतनानांचं आपण मोठं करावं. आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहे. मंत्री म्हणून माझ्याकडे ही जबाबदारी आहे. नक्कीच त्यांना आणि समाजाला जेवढं काही मला सहकार्य करता येईल करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण म्हणून करू. मी परत एकदा राजे उमाजी नाईकांच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या माध्यमातून ही शिकवण आपल्याला समाजाला मिळाली आहे की जे